हो ना, बेंगलोरनं भरून येऊन रात्री येऊन घरी थांबलो होतो बघा. सकाळ सकाळी येरवाळे उठून निघलो बघा. गाडी पशी आलो तर गाडी गारटली होती निभार. म्हटली जा मी नाही येत असं म्हणून चालतंय वय बाया. चल ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल हर हर महादेव. ही झाली बघा पुण्याच्या दिशेनं वाटचाल चालू. गीतच सूर्य देवताना पण दिलं बघा दर्शन. आपल्या मनात 2 शिव्या गाडीने टाकल्या तिला काना काना पिळगळली. मग पळवाडीत या कार्यकर्त्याला घेतला बघा. ह्याला क्लासला चरेगावला जायचं होतं. खिडीत आलो बघा. मस्त असा निसर्गाचा अनुभव घेतला. हा एक नंबर. लावलं की बघा रिपीट. कसा आहे घोडवाला येरवाडी डान्स शिकवित होता घोड्याला. त्याची अवस्था पाक पांदिगत केल्या राव. खड्याव खड्ड सगळं. चला बघा वाघ एकदाचा हायवेला. तर आपलं एक चाकांचं फॅमिली मेंबर गाठ पडलं. त्यांची घेतली गा आणि धरला की वाघानं सूर बघा पुण्याच्या दिशेनं. साताऱ्यात आलो. एक बी गाडी रस्त्या दिशेनं आयला. म्हटलं काय खेळ झालाय. आमच्या साताऱ्यात बी डावरा मटण आलंय बर का. नाद करती का. निवाडीला आलो बघा. धन्नूला मिशा घ्यायच्या होत्या. मिशा बाद झाल्या होत्या त्या तेवढ्या घेतल्या. आणि आला की वाघ बघा बोगद्यापाशी. शिरवळच्या जवळ आलो आयला. म्हटलं ट्रॅफिक लागलं वारता झाला गोळ. पण नाही मोठ्या गाड्या नो एंट्रीत थांबवल्या होत्या. वाचलो गाड्या लेफ्ट साईडनं काढली. पाठदिशी रोयटा लावला बघा. वर आपल्याला रोया गाठ पडला बघा. गावाला मोह्याचा भाव रोया. पुराची गाडी घेऊन 80-85 न रेटा लावून चालला होता. शाहीद चौक कराडची अक्का मसूर बोलते सबको बोलते. आलो तिथं बी नो एंट्रीच्या गाड्या अडवल्या होत्या. ऍक्सिडेंट झाल्यापासून डाऊनिंगला बघा कारवाली सुद्धा इज्जतीत चालते ती. अजिबात रेटा रेटी करीत नाही ती पांढऱ्या पट्ट्यावर. डर होना जरुरी है तभी तो ऍक्सिडेंट से बचोगे. ही सरकारला माझी कळकळीची विनंती. ही पांढऱ्या पट्ट्याचा पहिला जाळ करा. ही काढून मोठं स्पीड ब्रेकर टाका बघा. तवाच ऍक्सिडेंट थांबतील. पुण्यात आलो की नेहमीप्रमाणे जाम लागलेलंच होतं. कसा बसा पोचलो बघा वाकडला आणि मारला टन आत हिंजवडीकडे. गेट मधनं आत एंट्री मारली बघा. सगळ्या फॉरेनच्या कंपन्या लागल्या बागा टॉपच्या. नाद खुळाच राव. त्यांनी 3 तास घालवले बघा खाली करायला. बाहेर आलो तर खुळ्यागत लागलो जामा. गा 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 आता घोळ झाला. 2 तास गेलं बघा अर्धा किलोमीटर मध्ये. पोटाला काय खाल्लं नव्हतं. म्हटलं पुण्यात मिसळी लय फेमस आहे त्या. मग मिसळवर लावला बघा दणका. ह्याला कशाचं काय चव ना होत्या मिसळ. ह्याच्यापेक्षा आमच्याकडे मुंबईत भये चांगल्या बनवते ती. त्यात काय गाड्या म्हटलं मालाचा काय आपला मेळ लागायचा नाही. मग हांडला बघा टन एकदाचा मुंबईकडे. वाघ पोचला की बघा लोणावळ्यात सगळा खालीच होता लोणावळा. तर भावनो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि नुकतंच राव व्ह्यू देऊ नका. फॉलो बी करा फॉलो.